नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण छोट्या भुकेसाठी तांदळाच्या पिठापासून एक कुरकुरीत रेसिपी करणार आहोत. तांदळाचं पीठ लागणार आहे, तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी एका कढईमध्ये घालून घेऊया. यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरलं तरी चालू शकेल. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून द्यायची आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ, 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा घालून घेऊया. हे चिप्स मी फक्त मिठाचे करणार असल्यामुळे यामध्ये मी अजिबातही लाल तिखटाचा वापर केलेला नाही. आता गॅस बंद करून यामध्ये पीठ घालून घेऊया. आपल्याला हे पीठ शिजवून वगैरे अजिबातही घ्यायचं नाही, फक्त या गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर छान एकसारखं मळून घ्यायचं आहे. करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चिप्स हाताला चिकटणार नाहीत. तर एकदम छोट्या आकाराचा म्हणजे अगदी सुपारीच्या आकाराचा गोळा तोडून घेऊया व हा गोळा असा दोन्ही हातावरती घेऊन छान असा दाबून घ्यायचा आहे. आता लगेचच चिप्स तळून घेऊया. चिप्स तळण्यासाठी कढईमधील तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे चिप्स सोडून घेऊया. आपल्याला हे चिप्स मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. हे तांदळाचे चिप्स तळण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही, परंतु तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. लगेचच आपल्याला हे चिप्स उलटून घ्यायचे नाहीत, त्यांचा हलकासा रंग बदलल्यानंतरच उलटून घेऊयात. मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिट चिप्स तळून घेतल्यानंतर यांना दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपले मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे इथे मी सर्व चिप्स तळून घेतलेले आहेत.